रवींद्र वायकर सगळ्या घरात कुठे काय कपडे किती आहेत, बनियन किती आहेत, चड्ड्या किती आहेत, पातळ किती आहेत, पासबुक किती आहेत, काय पण ते त्यांचं काम आहे ना. हे बघा कसं आहे, म्हणजे त्यांना ऑर्डर झाली वरनं सरकारकडनं. तसे आपण एका धंद्यात काम करत होतो, ते नोकरी करतात ना, त्यांच्या कामात आपण व्यत्यय कशाला आणा. तुमची पण चौकशी झाली होती. झाली होती. आता ते म्हणतात ह्याच्या आधी PWD वाले येऊन गेले होते ना मोजमाप करून. ते म्हणतात आमचा अँटी करप्शनचा विषय आहे. घरामध्ये कोण कोण मंडळी तुमच्या घरामध्ये? आता आम्ही आहेत आणि राजन साहेब, बायका आमच्या, हे माझी बायको, माझी राजनची बायको आणि माझी मुलगी पाळणपणा आली ती तिला पोचवायला त्या दोघी तिकडे गेलेल्या आहेत. नेमकं काय सांगितलं ते? नेमकं काय सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी? नाही, त्यांना सर्च वॉरंट काढले ना त्याने, त्यामुळे ते म्हणले सर्च करायला आलोय आम्ही. ठीक आहे ना, ह्याच्या आधी येऊन गेलेले आहेत ना. बरोबर. त्याला माझ्या घरी मूळ घरात देव आहेत ना, म्हणजे तिथे पाया पडायला गेले. हे येणार ना, जातो कशाला, आपण काय घाबरतो काय? नेमकी काय काय माहिती मिळते तुम्हाला तुमच्या घरातून? कोणाची? त्यांच्याकडून तुम्ही काय काय माहिती मागितली आणि किती अधिकारी आहेत? जवळजवळ 18-20 अधिकारी आले तसं समजते. पण ज्या पद्धतीनं राजन साहेबांनी सांगितलं होतं की याच्या पुढे कुठल्याही चौकशी समोर जाणार नाही असं म्हटलं होतं, नेमकं काय सांगाल? नाही, चौकशीला जाणार ना, म्हणजे आम्हाला वाटलं चौकशी संपली. आता ती संपली नसेल, ती वाढवत असतील तर काय, विरोधीवाल्याला साप संपवून टाकायचं असेल तर संपवून टाकतील ते. बरोबर होऊ शकतं की या ठिकाणी येस नक्की. किती अधिकारी आहेत? किती अधिकारी? सांगतो सगळी माहिती देतो, सगळी माहिती देतो. काय बिघडलं आणि पाहत असू दे. भाऊ कशासाठी त्यांना त्रास देतो? त्यांना त्यांना CM ऑफिसकडनं ऑर्डर झाले, ते त्यांचं काम करणार, त्यांचा काय दोष आहे? आपण सहकार्य करणं आपलं काम आहे. कर नाही, त्याला डर कशाला ना, कशाला घाबरायचं आपण? निघा मग आपण, तुम्ही थांबा. नाही, पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी आली, तुम्हाला कल्पना होती का या संदर्भात काय? नाही, कसं आम्ही जेव्हा अलिबागला गेलो तर पाडावे मानले, तुमचं सगळं ओके करून मी ठाण्याला रिजनल ऑफिसला पाठवलंय आणि तिथून हेड ऑफिसला जाणार आहे. मग त्या म्हणजे आज न उद्या हे येणार. आणि मेन कसं आहे माहिती आहे काय, इथलं स्थानिक हे असलेले मंत्री महोदय किंवा मुंबईतले, यांना आम्हाला चिरडूनच टाकायचं असेल तर ते करणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. राजन साळवी देखील आपल्या सोबत असण्याचा प्रयत्न करूया आपण. बघूया राजन साळवी आपल्याला भेटतात का या ठिकाणी. दुसऱ्या घरामध्ये राजन साळवी या ठिकाणी गेलेले आहेत आणि या ठिकाणी राजन साळवी यांचं पूर्ण घर जे आहे ते या ठिकाणी आपण दाखवतो आहोत. आणि राजन साळवी मेन घरामध्ये या ठिकाणी पाया पडायला गेलेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मूळ घरामध्ये या ठिकाणी राजन साळवी हे पाया पडण्यासाठी गेलेले आहेत. आपण त्यांच्या मागोमाग या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी राजन साळवी यांच्या घराच्या ठिकाणी या ठिकाणी जी टीम आहे राजन साळवी यांची चौकशी करण्यासाठी ACBची टीम जाती आहे, ती दाखल झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. बॅक टू स्टुडिओ. तुम्ही आपल्यासोबत राहात तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. रत्नागिरीमध्ये राजन साळवी यांच्या निवासस्थानी ACBची टीम दाखल झालेली आहे. या ठिकाणी जवळपास 17 ते 18 अधिकारी दाखल झाल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मात्र राजन साळवी हे देखील रत्नागिरीमध्येच उपस्थित आहेत. थोड्याच वेळात राजन साळवी माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवी काय बोलतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले की ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचे कार्यालय त्याचबरोबर निवासस्थानी देखील ईडीकडून धाड टाकण्यात आलेली होती आणि त्यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावण्यात आलेलं आहे. मात्र आता दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे गटाचे खासदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी देखील आता ACBची टीम दाखल झालेली आहे. मालमत्ता करासंदर्भात त्याचबरोबर इतरही विषयांसंदर्भात ACBच्या टीमकडून सध्या चौकशी केली जाते. त्याचबरोबर घरातील साहित्य कागदपत्रांची कसून तपासणी देखील या अधिकाऱ्यांकडून सध्या केली जात आहे. प्रसारमाध्यमांशी हे अधिकारी मात्र बोलत नाहीयेत. मात्र काही वेळापूर्वीच राजन साळवी यांच्या निवासस्थानामध्ये जे उपस्थित होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ते 18 जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांकडून सध्या राजन साळवी यांच्या घरामध्ये कसून झाडाझडती घेतली जात आहे. आम्ही घाबरत नाही, कर नाही तर डर कशाला, आणि विरोधकांना संपून टाकण्याचंच काम एक प्रकारे सरकारकडून केलं जात आहे अशी टीका देखील राजन साळवी यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेली आहे. राजन साळवी हे देखील रत्नागिरीमध्येच उपस्थित आहेत. दुसऱ्या घरी ते गेलेल्या असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. मात्र राजन साळवी थोड्याच वेळात माध्यमांसोबत संवाद साधतात का आणि राजन साळवी काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहतोय की